नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्जुन सालीबद्दल माहिती बघणार आहोत। हृदयासाठी वरदान असणारी ही वनस्पती आहे। त्याच्यामुळे ज्यांना ब्लॉकेजेसची हिस्ट्री आहे, हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, अटॅक येऊ नये असं वाटतं किंवा हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे म्हणून बरेच लोक अर्जुन सालीचं सेवन करतात। पण हृदयरोगासोबतच अर्जुन सालीचे इतरही आजारांसाठी भरपूर फायदे आहेत। तर ते 12 महत्त्वाचे फायदे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जेव्हा एखादी गोष्ट आपण औषध म्हणून घेत असतो तेव्हा त्याचे गुणधर्म आपल्याला माहित पाहिजेत। ते औषध कितीही चांगलं असलं तरी आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी, प्रकृतीसाठी जर ते योग्य असेल तरच त्याचा आपल्याला फायदा होतो, अन्यथा तेच औषध आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं। म्हणूनच अर्जुनाचे गुणधर्म काय आहेत, अर्जुन सालीचं किती मात्रेमध्ये आणि कशा प्रकारे सेवन करावं आणि अर्जुन सालीचं सेवन कोणी करू नये अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्जुन ही तुरट चवीची, थंड स्वभावाची, लघु म्हणजेच पचायला हलकी, वृक्ष म्हणजेच कोरड्या स्वभावाची वनस्पती आहे। त्याच्यामुळे हे शरीरातील कफपित्त दोषाचं शमन करते आणि वातदोष वाढवते। त्याच्यामुळे कफपित्तज विकारांमध्ये तुम्ही अर्जुनाचा वापर करू शकता। अर्जुन सालीचं तुम्ही 2 प्रकारे प्रामुख्याने सेवन करू शकता, अर्जुन शिरपाक बनवून किंवा अर्जुनाचा काढा बनवून। यासाठी अर्जुन सालीचं चूर्ण किंवा भरड तुम्ही 3 ते 6 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये घेऊ शकता। पण परत प्रत्येक रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या सर्व गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। क्षीरपाक बनवण्याची ग्रंथोक्त विधी आहे 1:8:32, म्हणजे तुम्ही 1 भाग अर्जुन साल घेतली तर 8 भाग दूध आणि 32 भाग पाणी, म्हणजेच 5 ग्रॅम अर्जुन साल घेतली तर 40 ml दूध आणि 160 ml पाणी अशा प्रपोर्शनमध्ये सर्व मिश्रण पातेल्यामध्ये एकत्र करून बारीक गॅसवरती ठेवा आणि त्यातील फक्त दूध शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो क्षीरपाक तुमचा तयार होईल। पण आजकालच्या डेली रुटीनमध्ये जर अशा पद्धतीने तुम्हाला क्षीरपाक बनवणं पॉसिबल होत नसेल तर अर्धा ते 1 चमचा अर्जुन साल चूर्ण किंवा भरड, 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं मिश्रण पातेल्यात एकत्र करून ते बारीक गॅसवरती ठेवा आणि त्यातील फक्त दूध शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो क्षीरपाक तयार होतो, तो तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता। आणि जर तुम्हाला अर्जुन सालीचा काढा बनवायचा असेल तर अर्धा ते 1 चमचा अर्जुन साल चूर्ण किंवा भरड, 2 कप पाणी असं एकत्र उकळून 1 कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो काढा तयार होतो, तो तुम्ही सकाळी उपाशीपोटी पिऊ शकता। शिरपाक आणि काढ्याचं प्रमाण हे 50 ते 100 ml पर्यंत तुम्ही दिवसभरामध्ये घेऊ शकता। जर तुम्हाला अर्जुन सालीचं चूर्ण घ्यायचं असेल तर 1 ते 3 ग्रॅम पर्यंत तुम्ही दुधासोबत, पाण्यासोबत किंवा मधासोबत दिवसभरामध्ये घेऊ शकता। अर्जुन ह्या वनस्पतीचा प्रभाव हृदय आहे, हृदयाचं पोषण करणारी वनस्पती आहे। हृदयाचे स्नायू कमकुवत झालेले असतील तर त्यांना बळ देते। हृदयाचे आकुंचन प्रसरणाची जी क्रिया आहे म्हणजेच पंपिंग कॅपॅसिटी सुधारण्यासाठी मदत करते। पाल्पिटेशन्स म्हणजेच हृदयाचे ठोके वाढून जर अस्वस्थता वाटत असेल तर ते ठोके नियमित करते। हृदयाची गती स्थिर करून हार्टबीट्स व्यवस्थित आणि नियमित याच्यामुळे पडतात। बारीक बारीक रक्तवाहिन्यांचं संकोचन करून त्या ठिकाणचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं। त्याच्यामुळे हृदयाला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे जर छातीमध्ये वेदना होत असतील, ज्याला अँजायना पेक्टोरिस असं म्हणतात, तर त्या ठिकाणी अर्जुन साल मदत करते। रक्तवाहिन्यांवरचा भार कमी करून रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अर्जुन साल मदत करते। त्याच्यामुळे ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे ते लोक अर्जुन सालीचं सेवन करू शकतात। रक्तवाहिन्यांच्या आतला थर कमी करून भविष्यात ब्लॉकेजेस टाळण्यासाठी, रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अर्जुन साल मदत करते। फक्त ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ब्लॉकेजेस आहेत, ब्लॉकेजेसची हिस्ट्री आहे, त्यांनी अर्जुन शिरपाक न घेता अर्जुनाचा काढा सकाळी उपाशीपोटी घ्यावा आणि हा काढा घेतल्यानंतर 1 तास काहीही खायचं प्यायचं नाही, कारण शिरपाकाच्या तुलनेत काढा हा जास्त प्रभावी आहे, तीव्र आहे, लेखन म्हणजेच खरवडून काढण्याचे गुणधर्म याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांमधली चरबी कमी करण्यासाठी अर्जुनाचा काढा हा जास्त प्रभावी ठरतो। पण ज्यांना अटॅक येऊन गेलेला आहे, शरीर थकलेलं आहे, अशक्त आहे, हृदयाच्या धडधडीमुळे रात्रभर झोप लागत नाही, घाबरटपणा आहे, तर त्यांनी अर्जुन शिरपाक घेणं हे उत्तम आहे। डायबिटीस असणारे लोकही अर्जुन सालीचा काढा घेऊ शकतात।
ह्या आजारामध्ये शरीरातील कफ, क्लेद, ओलसरपणा भरपूर वाढलेला असतो, त्याच्यामुळे लघवीचं प्रमाणही वाढतं. काही पेशंटमध्ये वजनही भरपूर वाढलेलं असतं. तर अशा वेळेस अर्जुनाच्या तुरट चवीमुळे, कोरड्या स्वभावामुळे त्या क्लेदाचं शोषण होतं, शरीरातला ओलसरपणा कमी होतो आणि मेदधातू बॅलन्स राहतो. त्याच्यामुळे शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत मिळते आणि डायबिटीसची लक्षणंही कमी होतात. त्याच्यामुळे अर्जुन सालीचा काढा सकाळी किंवा सकाळी संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस तुम्ही घेऊ शकता, किंवा छोटा अर्धा ते 1 चमचा अर्जुन साल चूर्ण तुम्ही दिवसातून 1 ते 2 वेळा गरम पाण्यासोबत घेऊ शकता. डायबिटीस नाही पण लघवीचं प्रमाण खूप जास्त आहे, तर असे लोकही अशा प्रकारे अर्जुन सालीचं सेवन करू शकतात. अर्जुनाच्या तुरट चवीमुळे आणि कोरड्या स्वभावामुळे लघवीचं प्रमाण कंट्रोलमध्ये येतं. लघवीला आगाग होत असेल तर अर्जुनाच्या थंड गुणामुळे ती आग कमी होते आणि लघवीच्या इतर तक्रारीही दूर होण्यासाठी मदत मिळते. ज्यांना वजन कमी करायचं आहे, शरीरातील मेद, चरबी भरपूर वाढलेली आहे, त्यांनी अर्जुनाचा काढा बनवून तो थंड झाल्यानंतर त्यात मध घालून याचं सेवन करावं. कारण अर्जुन साल आणि मध या दोघांमध्ये लेखन गुणधर्म आहे, म्हणजेच अतिरिक्त चरबी खरवडून काढण्याचा गुण याच्यामध्ये आहे. हे दोघेही कफशामक आहेत, त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी याचा खूप छान फायदा होतो. किंवा अर्धा चमचा अर्जुन सालीचं चूर्ण दिवसातून 2 वेळा मधासोबत तुम्ही घेऊ शकता. खोकल्यामध्येही अर्जुन साल घेणं हे खूप फायदेशीर ठरतं, कारण ही कफ निस्सारक आहे, एक्सपेक्टोरंट आहे. खोकून खोकून छाती दुखत असेल, छातीतला कफ लवकर बाहेर पडत नसेल, तर अशा वेळेस छातीत साठलेला कफ पातळ करून तो बाहेर टाकण्यासाठी अर्जुन साल मदत करते. फुफ्फुसांची ताकद वाढवते. जुनाट खोकला, दम्याचा त्रास, घशाची खवखव, सूज असं सगळं कमी करण्यासाठी अर्जुन शिरपाक बनवून त्यात खडीसाखर, तूप, मध असं मिसळून त्याचं सेवन तुम्ही करू शकता. किंवा अडुळशाच्या पानांचं चूर्ण पाव चमचा, अर्जुन सालीचं चूर्ण पाव चमचा हे तुम्ही मधामध्ये मिसळून ते चाटण दिवसातून 2 वेळा घेऊ शकता. याने खोकला कमी होतो. रक्तपित्ताचा त्रास असेल, तोंडातून, नाकातून, संडासच्या मार्गातून किंवा महिलांना मासिक पाळीच्या वेळेस ब्लिडिंग जास्त होत असेल, तर अशा वेळेस अर्जुन शिरपाक खडीसाखरेसोबत दिवसातून 1 ते 2 वेळा तुम्ही घेऊ शकता. अर्जुनाच्या थंड गुणामुळे, कोरड्या स्वभावामुळे, तुरट चवीमुळे रक्ताचं स्तंभन होतं आणि रक्तस्राव कमी होण्यासाठी मदत मिळते. पुरुषांमध्ये लघवी वाटे वीर्य जात असेल तर अशा वेळेस अर्जुन सालीचा काढा बनवून तुम्ही घेऊ शकता. याच्या स्तंभक गुणामुळे अतिरिक्त स्राव रोखण्यासाठी मदत मिळते. स्पर्म क्वालिटी आणि मोटिलिटी सुधारून शुक्र धातूचं पोषण होऊन संपूर्ण शरीराला ताकद मिळते. महिलांमध्ये गर्भाशयाला शिथिलता आलेली असेल, म्हणजेच युटेराइन वीकनेस किंवा प्रोलॅप्स असेल, तर अशा वेळेस अर्जुन शिरपाक बनवून तुम्ही घेऊ शकता. याच्यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंना ताकद मिळते, ते स्नायू घट्ट होतात आणि त्या ठिकाणी सूज असेल तर ती कमी होते. आणि व्हाईट डिस्चार्जचा त्रास महिलांमध्ये असेल तर तो देखील याने कमी होतो. अर्जुनाला हाडं सांधणारी वनस्पती असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे उतार वयात हाडं ठिसूळ झालेले असतील, शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल, फ्रॅक्चर्स झालेले असतील किंवा हाडांना दुखापत होऊन त्या ठिकाणी सूज, वेदना असेल, तर अशा वेळेस अर्जुन शिरपाक तुम्ही तूप खडीसाखरेसोबत घेऊ शकता. किंवा अर्जुन सालीचं चूर्ण तूप दुधासोबत तुम्ही घेऊ शकता. किंवा अर्जुनाच्या सालीच्या चूर्णाचा लेपही तुम्ही त्या ठिकाणी बाहेरून करू शकता. याने अस्थि धातूचं पोषण होतं आणि हाडांच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते. त्वचेच्या समस्यांसाठीही अर्जुन साल खूप उपयोगी आहे. चेहऱ्यावरती वांगाचे, मुरमाचे डाग आलेले असतील तर अर्जुन साल मधात किंवा दुधात उगाळून त्याचा लेप त्या ठिकाणी करा. याने त्वचेचा रंग सुधारून त्या ठिकाणचा काळपटपणा कमी होण्यासाठी मदत मिळते. तर अशा बऱ्याच तक्रारींवरचं, आजारांवरचं अर्जुन साल हे खूप छान औषध आहे. फक्त ते योग्य वेळी, योग्य प्रकारे कसं घ्यायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे शिरपाक कधी घ्यावा, काढा कधी घ्यावा, दूध, तूप, खडीसाखरेसोबत कधी घ्यावं, मधासोबत कधी घ्यावं, हे वेळोवेळी तुम्हाला समजलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. प्रेग्नेंट महिला, स्तनपान करणाऱ्या माता, लो बीपी, लो शुगर असणारे लोक, ज्यांची 1-2 आठवड्यात सर्जरी आहे असे लोक किंवा लहान मुलं यांनी अर्जुनाचं सेवन करणं टाळलं पाहिजे किंवा वैद्यांचा सल्ला घेतला पाहिजे. ज्यांच्या शरीरातील वातदोष भरपूर वाढलेला आहे, वाताचे वेगवेगळे आजार आहेत, वातामुळे तीव्र सांधेदुखी आहे, कॉन्स्टिपेशन, गॅसेस भरपूर होत आहेत, ड्राय स्किन आहे, तर असे वाताचे प्रॉब्लेम्स असणाऱ्यांनी अर्जुनाचं सेवन काळजीपूर्वकच केलं पाहिजे.
कारण ही वात वाढवणारी वनस्पती आहे. त्याच्यामुळे फक्त पाण्यासोबत याचं सेवन न करता शिरपाक किंवा तूप दुधासोबत याचं सेवन केलं पाहिजे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही उपयुक्त माहिती सर्वांनाच मिळेल. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.